नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये. तर पाळी 9-8 साड्यांची गोधडी मी आता भरलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे असते. आता सुरुवातच केलेली आहे गोधडीला. तर अजून जवळजवळ तास दीड तास लागेल मला ही पूर्ण गोधडी वाहण्यासाठी. तर ह्याच्यामध्ये 8 साड्या टाकलेल्या आहेत मी आणि 8 साड्यांची ही गोधडी मी आता चालू केलेली आहे. तर पाय याप्रमाणे पहिल्या साईडला अशी टिप मारत आहे मी, आहे ना. तर मागच्या साईडला पण अशी अशी मस्त फिनिशिंग अशी आलेली आहे आणि पारूचा चाललेला आहे स्वयंपाक घरामध्ये. पारू काय बनवते? शेवगा. शेवगा, शेवग्याची शेंग. शेंग घेतली असतात. अजून आळूची वडी करायची, भात आणि भाकरी करायची, 2-3. आळूची वडी, भात, भाकरी, है ना. शेवगाचं पातळ वाटण टाकून काढून केले. चालते, तोपर्यंत माझी हे गुरुडे घडी होऊन जाईल. आणि आमच्या पिट्टूचं काय चाललंय? हे पिट्टू इकडे बघ. चालले धिंगाणा. काय करते ग? अरे 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 अरे. अरे बाई, इकडे इकडे. हे पिट्टू, अरे अरे अरे. हे पिट्टू इकडे बघ. बाबन बाबन पिट्टू काय करते इकडं? टाटा कर बाबन. हॅलो, हॅलो. हान कर, बाय बाय कर बाबन. टाटा कर. टाटा बोल. टाटा. हट. तेवढं एकच येते तिला. उतरायचं. ही आमची आई तर खुशी. खुशी काय चाललंय बेटा तुझा अभ्यास का? खुशीचा चाललाय आमचा अभ्यास. आणि इकडे आहे आमची मोठी दिदी. दिदी बेटा काय चाललंय? अभ्यास. दिदीचा पण अभ्यास चालू आहे. इकडे आहे आमची खुशी. संध्याकाळचे 9:30 वाजलेले आहेत आणि पारूचं चाललाय स्वयंपाक. आणि आता ही माझी गोधडी राहिली होती एक, तर ह्या गोधडीचं काम मला आता पूर्ण करायचं आहे. आणि ही गोधडी मला द्यायची उद्या. तर त्याच्यामुळे या गोधडीचं काम मी आता पटपट उरकून घेणार आहे. पिटू कुठं घुसले का ते टेबू कुठं घुसले बघ ते पिटू. चल इकडे बाहेर ये. खेळायला मजा वाटते तिला. पिटू चल इकडे. चल चल इकडे. तर पहा याप्रमाणे गोधडी आता माझी पूर्णपणे होत आलेली आहे. तर पाहू शकता. आणि याप्रमाणे पहा शेवटच्या आता जवळजवळ 1-2 टिप बसतील शेवटला. आणि आपली ही गोधडी आता एक साईडला पूर्णपणे टिप मागून होऊन जाईल. तर पहा मागची बाजू ही मागच्या साईडला पाहू शकता अशी फिनिशिंग आलेली आहे. अशी जास्त काय वळालेलं नाही पुढे. त्याच्याप्रमाणे अशी फिनिशिंग आलेली आहे. याप्रमाणे अशी टिप आता माझी होत आलेली आहे पूर्ण. यामध्ये 8 साड्या आहेत फक्त. याप्रमाणे अशी एकदम जड झालेली आहे गोधडी. पिट्टू पाय काम करत असताना पिट्टूचं अशी मध्ये मध्ये खटपट चालू असते. ते बघ कशी उभी राहिलेली, टेबल वर जाऊन थांबली. टेबलला गाडी बनवते, टेबलला ढकलत घडते ती अशा घरामध्ये, है ना. थांब आता आपल्याला गोधडी बघू दे कशी आपली झालेली आहे ती. तर पाय गोधडी होती. तर या गोधडीला बघा 8 साड्यांची गोधडी बनवली होती. तर जड झाली ती, एक काठपदरची साडी होती म्हणून. बघा एकदम अशी मस्त फिनिशिंग आलेली. काय ना याची बागची बाजू पण बघा. अगे सक सक पिट्टू सर. सक 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 सक. तर पाहिजे मागची बाजू पण कुठं वळायला नाही, एकदम व्यवस्थित अशी आलेली. त्याला आता कट करून तिला आता जास्तीचा जो काही भाग असेल तो कट करायचा आहे आपल्याला. आणि नंतर मग बॉक्स बनवायचे. तर हे पाहिजे याप्रमाणे अशी मस्त आता या गोधडीला आपण 2 फोल्ड केलेला आहे. 2 फोल्ड करून लिहिला असं मी अंतरलेला आहे. आणि जास्तीचा भाग मी जो काही तो आता मी कापणार आहे. तर पहा एकदम मस्त अशी लांबी झालेली आहे. लांबीला जवळ 7.5 फूट आहे, म्हणजे 6 फूट आहे. तर 8 साड्या होत्या, फक्त 8 साड्यांचीच ही गोधडी आहे. तर पहा याप्रमाणे जो काही जास्त भाग राहिलेला आहे तो आता मी कट करून घेणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला जास्तीचा भाग कट करून घ्यायचा आहे.
थट पाहू शकतो ज्याप्रमाणे आपण या गोदडीचा जास्तचा भाग कट केलेला आहे. तर आता या गोदडीला मला बॉक्स बनवायचे आहे. 2-2.5 इंचाच्या या गोदडीला बॉक्स बनवणार आहे आणि नंतर मग आपण या गोदडीला बॉर्डर लावणार आहोत. तर या गोदडीचं माझं आता एक साईडचं काम झालेलं आहे. तर पाहू शकता याप्रमाणे एक साईडचं या गोदडीचं काम झालेलं आहे. नंतर मग आता मला या गोदडीला बॉक्स वगैरे बनवायचे आहेत. पण आता रात्रीचं 11 वाजलेले आहेत. तर आता या गोदडीचं काम मी आता उद्याच करणार आहे. तर आता आमचा झालं आहे, आता आम्हाला जेवण पण करायचं आहे. तर पाहूयात पारून आता काय काय बनवलेलं आहे ते. तर झालं जेवण? हा झाले सगळं. आता जेवायचे आपल्याला. ठीक आहे. मग काय काय बनवलं आहे? शेवगाची भाजी बनवली, भाकरी, भात, शेवग्याची भाजी, भाकरी, भात, पापड भाजले थोडे. आता कांदा आणि गाजर हे करायला चिरायला. त्या एक गोदडीचं काम झालंय माझं, पण तिला एक साईड आता उद्या करायची आपल्याला. हा है ना? आता जेवण करायचे. पिट्टूला खिचडी चारायची, त्याच्यासाठी खिचडी बनवली. तर पहा आता वाजलेलीच 11 आणि आता आमचा जेवायचा टाईम आत्ता आहे. पहा म्हणजे गोदडीचं काम ज्यावेळेस जास्त असतं त्या टायमाला आम्हाला हाच टाईम होतो. 10-11 रोजच्या आम्हाला जेवायला वाजतातच. तर पहा पाहुणे असं मस्त असं जेवण बनवलेलं आहे. तर याप्रमाणे असे पापड बनवलेत, शेवग्याची भाजी, ज्वारीची भाकरी, भात. याप्रमाणे असं आता पहा इकडं आमचा पिट्टू आहे. तर पिट्टूचं पण जेवण चालणार आहे आता. तर पिट्टूला काय बनवलं आहे? पिट्टूला मूग डाळाची खिचडी बनवली. मूग डाळाची खिचडी, हा आणि थोडा कोरडा भात पण आहे. कोरडा भात आणि मूग डाळीची खिचडी पिट्टूसाठी बनवलं. तर तिचं जेवण लय मस्ती करते ती आता. तिला खूप भूक लागलेली याच्या. चल तर तू पहा खा पारुणे भाजी. आता याप्रमाणे असं जेवण बनवलेलं आहे. तू कधी जेवणार हे जा पारू? हा पिट्टूचं जेवण झालं की मग तुम्ही सांभाळा, मी जेवते तोपर्यंत तुम्ही जेवून घ्या. चालेल. मग याप्रमाणे आता पहिलं माझं जेवण होईल, नंतर मग पारूचं जेवण होईल. पहिलं पिट्टू खूप आता मस्ती करत आहे, तर त्याच्यामुळे तिला जेवायला देणं महत्त्वाचं आहे ना. हा पोरी पण जेवण झाले की मग नंतर मी जेवण घेते. तर पिट्टूचं माझं आता जेवण झालं आणि बघा आमचं पिट्टू पण खूप असं पोट भरून जेवलेलं आहे ना. आता चाललंय पारूचं जेवण. आता पारूचं जेवण पिट्टूचं पण झालं, माझं पण जेवण झालं, मुलांचं पण जेवण झालं. आता पारूचं जेवण चाललंय. पारूने मस्त भाजी बनवली पारू. तर अशा पद्धतीने आपले डेलीचं जे काम असतं, म्हणजे पारूचं ब्लाऊज शिवायचं काम असतं, माझ्या गोदडी शिवायचं काम असतं. तर बरेच वेळेस मी ॲड्रेस सांगितलेला आहे की माझा ॲड्रेस आम्ही पुणे लोणीकंद पाटील वस्तीवरती राहिला आहे. जर कुणाला आमच्याकडनं गोदड्या शिवून घ्यायच्या असतील तर ते येऊ शकतात. या मी सांगितलेल्या ॲड्रेसवर तुम्ही बिनधास्त या, काही प्रॉब्लेम नाही. आणि जर तुम्हाला स्वतःला शिकायचं असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवरती मी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत, तर ते पाहून तुम्ही स्वतः बनवायला शिकू शकता. तर आज बनवलेली गोदडी आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.